मला बरेचदा वाटतं मोहनची तुम्हाला कधी आठवण येते का वगैरे. मग आठवण यायला तुम्ही विसरायला तर पाहिजे. आय ऑल्वेज थिंक की मोहन इज वॉचिंग मी. नमस्कार, मी सुलेखा तळवलकर आणि दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज जी व्यक्ती आपल्याबरोबर दिल के करीबमध्ये आली आहे, आपल्याबरोबर मनमुराद गप्पा मारायला ती आहे शुभांगी गोखले. शुभांगी ताई, मोस्ट वेलकम टू दिल के करीब. छान. माय प्लेजर, माय प्लेजर. येस. अँड आय एम ओव्हरवेल्म्ड की तू हो म्हणालीस, कारण तू खूप अपिअरन्सेस करत नाहीस, खूप इंटरव्ह्यूज देत नाहीस. सो आय थिंक माझं आणि दिल के करीबचं भाग्य आहे की तू हो म्हणेलस या इंटरव्ह्यूसाठी. नाही, मला कन्सेप्ट खूप आवडली आणि तू कसं हँडल करतेस ते मला आवडलं. मी आधीचे एपिसोड पाहिले. सो आय सेड आय डोंट माइंड शेअरिंग विथ यू. थँक्यू सो मच. शुभांगी ताई, तुझं इतक्या वर्षांचं अतिशय उत्तम करिअर मी बघत आली आहे आणि ॲक्च्युली आय वॉज इन ऑ की द वे यू कॅरी युअर सेल्फ, द वे यू प्रेझेंट युअर सेल्फ आणि एक उत्तम करिअर. पण हे सगळं तू एकटीने केलंयस, तुझ्या मुलीला एकटीने वाढवलंयस, तू एकटी मुंबईमध्ये आलीस. मुंबई वॉज अ व्हेरी न्यू सिटी फॉर यू. येस. तरी सुद्धा इथे येऊन एक असं उत्तम करिअर घडवायचं, मुलीला एकटीने वाढवायचं, एकटीने संसार करायचा. खरंच हॅट्स ऑफ टू यू. हे सगळं कसं काय जमवून आणलंस? ॲक्च्युली मला खूप बरं वाटतं यंगस्टर्सकडनं असं ऐकलं की तुमचं करिअर खूप छान आहे. कारण की मला म्हणजे मी पोहतेच आहे ना, मला माहिती नाही माझं हे करिअर आहे का. मी आपली काम करत गेले. पण एवढं मात्र आहे की 10 वर्षांनी ते काम पुन्हा जर पाहिलं तर त्याचा अभिमान वाटावा, असं मी नेहमी काम करताना फोकस ठेवला. त्यामुळे मला मे बी मग असे शब्द तुमच्याकडनं ऐकायला मिळतात की तुमचं छान करिअर होतं, चांगल्या गोष्टी, चांगल्या भूमिका पाहिल्या. तर थँक यू फॉर दॅट. आणि एकटीचं तर म्हणायचं तर तसं खूप जणांवर हा प्रसंग येतो. आणि माझ्या ध्यानीमनी नसताना आला. म्हणजे असं वाटलं नव्हतं की आय एम कम्प्लिटली होममेकर. म्हणजे आजसुद्धा मी एवढं काम करते 20-25 वर्ष. पण मला जर विचारलं तर मला आय एम अ होममेकर. आणि हे मी ॲक्वायर करून आणि माझं ब्रेड अँड बटर आहे म्हणून मी ते काम करते. पण त्याच्यामध्ये असं नाही करत की चल माझा हा जॉब आहे. मग मी त्याच्यामध्ये काही म्हणजे तुम्हाला आज कुठलंही काम दिलंस तरी मग मी ते तेवढंच की हे लक्षात राहण्यासारखं झालं पाहिजे. मला अभिमान वाटला पाहिजे. म्हणजे अगदी छोटीशी कोशिंबीर जरी मला आईने लहानपणी करायला दिली तर मी इतकी ते निगुतीने करायची. त्याचं मला खूप मला शाबासकी मिळायची. आई म्हणायची की केवढी मस्त. आणि तेव्हा खलबत्त्यात चटणी कुटायची असायची. तर मी अगदी मन लावून सगळं करून द्यायची आईला. तर तिला फार कौतुक होतं त्याचं. मला वाटतं की तोच गुण मला कामी आला, की मी एक गृहिणी होते पूर्ण वेळ. माझी आवड आहे ती आणि मी सखी झालेली होती. त्यात अचानक एका घरातल्या ॲक्टरला त्याला सकाळी उठवून तयार करून त्याच्या शूटिंगला पाठवणं, म्हणजे डबा, आईस बॉक्स वगैरे हे सगळं पाठवणं, त्याचे ड्रायव्हर, बॉय सगळं बघणं, हे करणारे मला अचानक एका रात्री ते संपवून सकाळी 8:15ला मला निघायचं आहे. आणि तेव्हा मोहनदादांचं करिअर अगदी पीकला होतं. अगदी, अगदी. आणि दिस वॉज द बेस्ट रोल ही गॉट व्हॉट ही डिझर्व्ड. हे राममध्ये कमल हसनच्या, जे अतुलनी केलं आणि अतुलही तेवढाच तोडीचा ॲक्टर आहे. तर अतुल कुलकर्णींनी केलं आणि अतुलला त्या रोलसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. म्हणजे मोहनला तर तो मिळालाच असता. म्हणजे मोहनचं खरंच त्या करिअरमधला फार महत्त्वाचा टप्पा होता तो. तर ते मला असं वाटलं की एका रात्रीत मला स्वतःला तयार व्हायचंय आणि 8:15ला बाहेर निघायचंय किंवा 8 वाजता 8:30ची कॉल टाईमला जायचंय. असं जावं लागणार हे माझ्या ध्यानीमनी पण नव्हतं. म्हणजे ॲक्टिंगची हौस होतीच. मी त्याचं शिक्षण पण घेतलेलं आहे, नाट्य प्रशिक्षण मी घेतलेलं आहे. तर पण असं कधी झालं नाही, कारण की मोहनला फारसं आवडायचं नाही मी काम केलेलं. मग त्याच्याबरोबरच मी काही मोजकी कामं केली आहेत. अल्पविराम म्हणून एक सीरियल होती.
किंवा भवर नावाची फार सुंदर मालिका होती, यूट्यूबवर आहे, फार सुंदर. तर त्याच्यावर मी काम केलं. पण त्यांनी शक्यतो मला एन्करेज नाही केलं. म्हणजे की शक्यतो नको. मे बी त्याला हे सगळं त्याच्यातली डार्क साइड माहिती असावी. म्हणून मग त्याला वाटलं होतं कशाला हिला इंट्रोड्यूस करा. सो ते ते माझ्यासाठी फार चॅलेंजिंग होतं. म्हणजे इतकं टर्मॉईल होतं ते माझ्यासाठी, की माझ्यासाठी अभिनय टर्मॉईल नव्हता. किंवा लोकं म्हणजे मी सांगू मायेनी सगळेजण होते आजूबाजूला. म्हणजे शूटिंगला गेल्यावर आपण म्हणतो पुण्याई, पुण्याई शब्द वापरतो. पण ते प्रत्यक्ष मी अनुभवले जेव्हा, की कुठल्याही सेटवर आज पण गेलं तरी साउंड दादा किंवा कॅमेरामन किंवा मेकअप दादा किंवा हेअर ड्रेसर कोणीतरी मोहनच्या ह्याच्यामध्ये संपर्कात आलेलं असतं. आणि मग ते ते इतके म्हणजे त्यांची माया इतकी मिळते. त्यामुळे आय वॉज इन कम्फर्ट लेव्हल. फक्त मला घरातनं असं बाहेर पडायचं आहे. हे मला त्याचा मला खूप वेळ लागला मला ते करण्याचा. कारण की मग सखी लहान होती, 5.5 वर्षाचीच होती. तर इट वॉज व्हेरी डिफिकल्ट दॅट टाईम. म्हणजे काम करायचंय, प्रोफेशनली काम करायचंय याची खूप हौस होती आणि मग ती संधीच होती ना, पण ती संधी या या गोष्टीमुळे झाली आहे, की मोहन नसल्यामुळे मला करावं लागतंय. तर आणि मुख्य म्हणजे थोडंसं घरामध्ये सुद्धा समजा कोणाची आता सखीला त्रास नाही होणार, की बाहेर जाऊन काम करायचं, पैसे मिळवायचे आणि आपलं घर सांभाळायचं. कारण की तिने मला बघितलंय. माझी आई होममेकर होती कंप्लीटली. सो अशी ती टेंडन्सीच नव्हती. त्यामुळे बँक किंवा काहीच नाही. म्हणजे गॅसवाल्याला, सिलेंडरवाल्याला तेव्हा सिलेंडरवाले इथून यायचे. त्याला सुद्धा मोहन बोलवायचा, सिलेंडर यायचा. माझा काहीच संबंध नव्हता. माझा कुकिंग सांभाळणं, दोघांनाही सांभाळणं आणि मित्र-मैत्रिणी, जेवण-खावण करणं याच्यातच माझं म्हणजे मी तेवढीच होते सीमित. तर ते सगळंच अंगावर पडलं. ते जरा हलले होते मी तेव्हा. पण माझे वडील माझ्याबरोबर येऊन राहिले. ते म्हणजे आम्ही आधी विचार केला होता, की आई पण मग 3-3 बायका घरामध्ये. मग मी थॉटफुली असं ठरवलं, की माझे वडील माझ्याबरोबर राहतील. म्हणजे मग ती सोशल सिक्युरिटी पण राहते, की कोणीतरी आहे तिच्याबरोबर. आणि डॅडींना पण बरं वाटलं माझ्याबरोबर. कारण की आम्ही दोघे अगदी फ्रेंड होतो. फारच घट्ट मित्र. त्यामुळे मग इट सूटेड मी व्हेरी वेल. आणि त्यांनी मला ही वॉज लाइक अ रॉक बिहाइंड मी. म्हणजे त्यांना काहीच कल्पना नाही ना गं. ते डिस्ट्रिक्ट जज होते. ओके. हां. सो त्यांना या सीरियल, सिनेमा याचं काहीच माहिती नाही. म्हणजे बघणं माहिती आहे, पण हे जाणं, ही शिफ्ट असणं किंवा त्याचं रिशूट असणं किंवा कशाचा पायलट असतो. मग ते पायलट झाल्यावर काही नाही त्याचं कधीतरी अ, बाहेर येतात ती सीरियल्स किंवा तुम्हाला डेट्स आणि तुम्हाला इतका प्रवास, मग तुमचे पैसे, मग ते कसे कट होतात. काहीच माहीत नव्हतं त्यांना. तर मी कधी-कधी किरकिर करायची येऊन, की यांनी मला विचारलंय डॅडी पण खूप पैसे कमी आहेत. तुम्हाला किती अपेक्षित आहेत? ते अहो-जाहो करायचे. तुम्हाला किती अपेक्षित आहेत? मग इतके. मी त्याचे दुप्पट जर सांगितले. मी देतो ते, पण तुम्ही जा. तुम्ही जा, करा. तुम्ही करा. म्हणजे मग डॅडी म्हणतायत ते तुझे माझे डॅडी. डॅडी, माझे डॅडी. पण मग ते तुला चावचव करायचं. हो, हो. मजेत म्हणजे तुम्ही अच्छा. काय करता? कसं बोलता? असं ओके. म्हणजे एक गंमत म्हणून अगदी ओके. अहो-जाहोच करायचे ते. पण अर्थात म्हणजे माझं राणी नाव आहे घरचं, तर ते ते राणू किंवा राणेशच म्हणायचे मला लहानपणापासून. बरं. पण ही वॉज लाइक अ रॉक बिहाइंड मी. म्हणजे ज्यांना ज्यांना काही कल्पना नाहीये, या जगाचीच कल्पना नाहीये किंवा मुंबई शहराची पण त्यांना कारण की आम्ही खूप छोट्या-छोट्या गावांमध्ये तालुका प्लेस, जिल्हा ते जेव्हा जिल्हा न्यायाधीश झाले तेव्हा जिल्ह्याच्या ठिकाणी राहिलो. म्हणजे बदली होत राहायची बदली तेव्हा. होत राहिली. तर त्याच्यामुळे नेहमी छोट्या गावातल्या एकदम सेक्लुडेड एरियामध्ये ऑफिसेस क्वार्टर्स असायची. म्हणजे मग कलेक्टर, जज सगळ्यांचे बंगले किंवा काय. त्यामुळे एक सेक्लुडेड, सुरक्षित वातावरण आणि सुंदर बागा मेंटेन केलेल्या त्यांचं शेवटचं पोस्टिंग धुळ्याचं होतं जिल्हा न्यायाधीश म्हणून. तर आमचा तो 14 खोल्यांचा ब्रिटिश काळातला तो बंगला असतो. त्याच्यामध्ये खालच्या बाजूला फक्त डॅडी होते. वरच्या बाजूला मी आणि आई होतो. तर माझ्या वाट्याला जवळपास एक 4-5 खोल्या हो. आणि माझं हे घर आहे एवढं माझं बाथरूम होतं एकटीचं. बरं. सो आणि फोन आला तर त्याची अशी एक 5-6 किलोमीटर वायर असायची. म्हणजे डॅडी कुठेही तिथे 5 एकरचं आवार होतं. कुठेही एका झाडाखाली बसले चहा पीत किंवा कोणी आलंय, तर तिथे तो नोकर असं ते एक स्टँड होता त्याच्यावर फोन घेऊन धावत यायचा आणि मग फोन देणार. अशा माणसाला इथे छोट्याशा घरामध्ये आपल्या मुलीची सेवाच करायची
9 वाजता वाजलं की ते कचरा बाहेर द्यायचा, कारण की नाही दिला तर तो जात नाही परत. ह्या सिस्टीमला त्यांनी जुळवून घेतलं. माझ्यापेक्षा त्यांचंच खूप कौतुक होतं आणि मला त्याचा खूप स्ट्रेस यायचा. पण त्यांनी खूपच अॅक्वायर केलं म्हणजे आणि फार म्हणजे इतकं प्रोत्साहन कोणीच कोणाला देऊ शकत नाही. म्हणजे म्हणजे त्यांना खूप अभिमान वाटायचा आणि म्हणजे मला असं वाटतं की इट वॉज माय टॉनिक. म्हणजे माझी गाडी वळून इथून जाताना नेहमी इथे डॅडी बसलेले असायचे, तर मला असं वाटायचं की येस, माझ्या मागे कोणीतरी आहे. पण तू मुंबईत कधी आलीस? मी 89 मध्ये आले, पण मी एकटीच आले तेव्हा. मी ॲक्चुअली आधी पुण्यात आले धुळ्यावरनं. एक प्रोफेशनल नाटक होतं ते करण्यासाठी, पण ते काही मला फारसं आवडलं नाही. पण मी जिथे राहत होते एक बंगला होता आणि त्या बंगल्याचे मालकांनी 3 तुकडे केले होते त्या आणि त्यात भाडेकरू ठेवले अच्छा. होते. तर एका भागामध्ये माझा भाऊ, मोठा भाऊ जो आता नाही आहे, तो पत्रकार होता आणि रानडे इन्स्टिट्यूटमध्ये तो शिकवायचा पण. सो ही वॉज इन पुणे. ओके. तर तो म्हणाला, "ये पुण्याला तू." मग इथे राहा. मग मी त्या बॅचलर पॅडमध्ये मी राहत होते. तर त्या बंगल्याच्या 3 तुकड्यामध्ये मोहनचा एक सख्खा मित्र सुधीर फाटक आणि चारू फाटक, जो आजही ते दोघे अगदी म्हणजे ते सखीचे पालक आहेत अजूनही. म्हणजे त्यांनी मोहनची मैत्री आत्तापर्यंत निभावली आहे माझ्याबरोबर आणि अगदी जवळची माणसं 35 वर्ष झाली आहेत आता या सगळ्या मैत्रीला. पण तो तिथे राहायचा आणि मोहन तिथे यायचा जायचा. आणि ते अगदी जवळचे मित्र होते. तर त्यांनी मला तिथे बघितलं मोहननी ये-जा करताना आणि मग त्यांनी विचारलं, की सुधीरला, की "ही कन्या कोण आहे इथे फिरतीये?" ऑब्व्हियसली त्याला खूप स्ट्रायकिंग वाटलं असेल कोणीतरी जर मी खूपच मी भयंकर एनर्जी म्हणजे चालण्यात, बोलण्यात, वागण्यात अशी तर अच्छा. ती त्याला वाटलं असेल, की कोण आहे? तर मग त्यांनी सांगितलं, की "आरामात घ्या जरा. ते नाटकातच काम करतात, धुळ्याहून आले आहेत आणि त्यांचा भाऊ इथे राहतो." तर मग मला नाटक कुठलं नाटक करतीये? तर आत्ता विचार केला तर ते अगदीच काहीतरी सुमारच नाटक होतं. पण काही अंदाज नसतो गं आपल्याला म्हणजे आणि घरच्यांना काही माहिती नाहीये ना या बाबतीत. म्हणजे आता सखीला मी कसं सांगू शकते, की "नो, नो, डोंट टेक दॅट प्रोजेक्ट. बरोबर. तिकडे नको जाऊ." हे नाही. आपल्याला कसं की नाटकाचे प्रयोग करता येणार आहेत. काहीच माहीत नसतं. तसं ते अगदी सुमार दर्जाचं होतं ते नाटक. तर तिथे मी मेकअप करत होते. प्रयोग होता बालगंधर्वला. आणि प्रयोग होता आणि नॉक झालं माझ्या मेकअप रूमवर आणि दार उघडलं तर मोहन गोखले आणि मी कधीच काही म्हणे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय कळत नाही. गुडघे वाजायला लागले माझे. म्हणजे आय वेंट वीक इन माय नीज आणि कारण की स्पर्श पाहिलेला आहे, भवनी भवाई पाहिलेलं आहे आणि भयंकर कौतुक वाटलेलं आहे आणि महापूर मी काही पाहिलेलं नव्हतं. पण केतन मेहताबरोबर काम करणारा हा आणि खूपसूरत म्हणजे किती खूपसूरत होता मोहन. म्हणजे म्हणजे 21व्या वर्षी तर वेडीच झाले मी बघून. तर म्हणाला, की "माझं नाव मोहन गोखले आहे आणि मी सुधीर फाटकचा मित्र आहे आणि आपली भेट झालेली नाहीये, पण मी ओळखतो तुला." आणि तर म्हटलं, "हो, मला बोलायचं आहे." मी म्हटलं, "हो, माझा आत्ता प्रयोग आहे." "नाही, आपण लग्न करूया एकमेकांशी. खूप मजा येईल." असं डायरेक्ट? म्हणजे ही वॉज याच्याहून थेट काय असू शकतं? म्हणजे त्याला काहीच म्हणजे बीटिंग अराउंड द बुश वगैरे काही करायचं नव्हतं. त्याला वाटलं, की मला हिच्याशी लग्न करायचं आहे, तर माझं नाटक चालू आहे. म्हणजे तर मी म्हटलं, की मला माझा प्रयोग आहे आता, तर मला तू प्रयोग करू शकलीस? म्हणजे खूप अवघड गेलं मला. घामाच्या धारा कारण की मोहननी असं केलं, तर मी म्हटलं, "माझा प्रयोग आहे. मी थांबतो आणि त्यानंतर तुमचं काही जेवण वगैरे आहे का?" तर मी म्हटलं, "असं काही नसतं इथं." म्हणजे तर तो थिएटर अकॅडमीचा होता. त्यामुळे थिएटर अकॅडमी घाशीरामचा प्रयोग झाल्यावर सगळे पंक्ती जोडतायत वगैरे असं काही म्हटलं, "नाही, नाही, असं काही नाहीये." त्यामुळे मग आपण जेवायला जाऊ बाहेर. सो त्या मानाने मी बोल्ड होते. म्हणजे अशी बोल्ड अँड स्मार्ट मुलगी असते ना अशी त्या म्हणजे सुसंस्कृत घरातलीच, पण बोल्ड अँड स्मार्ट की आय डिडंट माइंड दॅट म्हणजे की ठीक आहे ना म्हणजे आणि तो गेला आणि मी स्टेजवर गेले तेव्हा बालगंधर्वच्या मागच्या दारातनं मोहन आला ऑडियन्समध्ये हां. आणि तो चालत आल्यावर सगळेजण तिकडेच बघायला लागले. कारण की काय आहे ना, आता माहिती नाहीये. आता ऑडियन्सची चव वेगळी बदलली आहे की काय किंवा कशाचा आदर आहे, कशाचा नाही आहे, काहीच कळत नाही ऑडियन्सचं. पण तेव्हा म्हणजे सकस एक सुंदर अभिनेता पुण्याचा म्हटल्यावर तो अभिमानाचीच गोष्ट होती. त्यामुळे अख्खं थिएटर तिकडे बघत होतं आणि तो सरळ चालत आला आणि पहिल्या रांगेत बसला. मला एवढा राग आला होता तेव्हा, की हा काय माणूस आहे हा समोर, आता मी कसं काम करणार? कारण की मला कळत होतं कारण की त्याची काम किंवा त्याचं
काव्य वाचन असो, आम्ही काय काय बरेच बघून मोठे झालो. तर मला असं वाटलं की त्याला काय वाटत असेल मी हे काय करतीये म्हणून. एक अगदीच सुमार दर्जाची कॉमेडी होती काहीतरी आणि तो बघत बसला आणि मग नाटकानंतर मग आम्ही बाहेर जेवायला गेलो. तर मी म्हटलं मला वेळ लागेल कारण मला ते शब्दात नव्हतं मांडता येत की मी एवढं दुरून आली आहे. बरं असं काही नाही आहे कोणी माझ्या मागे पुढे, पण मला करायची खूप इच्छा आहे आणि कॉन्फिडन्स असतो ना आपला की येस आय कॅन डू इट म्हणजे व्हाय नॉट म्हणजे. तर तो म्हणाला की तुला सगळं आळस झटकून मुंबईत जावं लागेल. पण म्हटलं मला सगळ्यालाच वेळ लागेल आणि मला वाटत होतं की मला काहीतरी नाव कमवायचं आहे ना, मग आपण लग्न करू शकतो. म्हटलं तुला का करायचं आहे माझ्याशी लग्न? तर तो मला म्हणाला की नाही तुला पाहिलं आणि मला वाटलं की तुझे पैंजण माझ्या घरात वाजलेले मला आवडतील. तर आय लव्हड इट सो किती मच. गोड. किती किती आय वॉज व्हेरी सेन्सिटिव्ह आणि तो फार वेगळा म्हणजे आजही तो उच्च दर्जाचाच माणूस आहे. म्हणजे अजूनही मला असं वाटतं की इतकं सुंदर वागणं, बोलणं, असणं कोणाचं सुपरफिशियली लोकं म्हणत असतील की तो व्हिम्सिकल आहे किंवा तो तापट आहे किंवा चिडका आहे. पण त्याच्या मागचं कारण असणं की तो इतका अस्सल आणि इतका उच्च अभिरुचीचा होता, की त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचं त्याला रागच येणार ना. हा, हा, हा. सो उत्कृष्ट वाचन उत्कृष्ट असणं, त्याची प्रत्येक चॉईस त्याचा गोष्टीचा म्हणजे कपडे असो, पेन असो, बॅग असो, म्हणजे कशाचा एक चॉईस होता आणि एक आत्तापासूनच सगळं आता तर इंटरनेट वगैरे आत्ता आलं, पण एक ग्लोबल व्हिजन होती हा, त्याला. हा. सो ते मला कळत होतं. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं, की "तुला करायचं असेल तर मग मुंबईतच यावं लागेल तुला." म्हटलं, "हो." मग माझा दुसरा भाऊ तो आर-बी-आयमध्ये जॉइन झाला आणि त्याला मुंबईमध्ये क्वार्टर गोरेगावला मिळालं. आणि मला सांगितलं, "तू कधीही येऊ शकतेस. मोकळा फ्लॅट, बॅचलर एक आपला, त्याचं काही लग्न झालेलं नाही, काही नाही." मग मी आपली मुंबईला आले. आणि मग तोवर मग आणि मी काही मोहनला सांगितलंच नाही, की मी जाते. तो मग पुण्याला माझ्या आईकडे गेला आणि त्यांनी मग फोन नंबर घेतला रवीचा, माझ्या भावाचा. मग पत्ता मिळवून तो तिथे आला स्कूटरवर त्याच्या आणि मग भेटून वगैरे गेला आणि मग तो एक टेलिफिल्म करायला गेला होता कलकत्त्यामध्ये. डॉक्टर लागू आणि मला वाटतं अपर्णा सेन बरोबर. आणि तिथून त्यांनी मला खूप सुंदर पत्र लिहिलं. एक कार्ड पाठवलं आणि कलकत्त्यात होता ना, मग ते शुभांगीच्या ऐवजी गिभांशू असं लिहिलं त्यांनी. म्हणजे बंगाली असं किती गिभांशू. गोड. हा. डॉक्टर लागू एक नाटक करतायत महेश एलकुंचवाराचं. एक नवीन मुलीच्या शोधात आहेत. तुझं नाव सुचवलंय. अमुक-अमुक तारखेला संध्याकाळी 5 वाजता म्हणजे त्यांना या नंबरवर फोन कर. परीक्षेस उतर वगैरे असं आणि मग मोहन मोशाय असं लिहिलं होतं त्यांनी. ते कार्ड मला आल्यावर मग मी लगेच डॉक्टरांना फोन केला. मग डॉक्टरांनी पण छान बोलले माझ्याशी. कारण की मोहनचा रेफरन्स होता. कारण त्यांना अशी मुलगी हवी होती त्यांच्या नाटकासाठी, आत्मकथा नाटकासाठी, की जिला काही नाव नाहीये किंवा कोणी चेहरा नाहीये, ओळखत नाहीये. म्हणजे असं एकदमच फ्रेश कोणीतरी. आणि थोडं प्रशिक्षण असलेलेच शोधतात ना अशा वेळेला. तर प्रशिक्षण माझं झालेलं होतं नाट्य प्रशिक्षण. सो मोहननी सुचवलं, तर मग मी डॉक्टरांना फोन केला. मग त्यांनी मला सांगितलं, की "तुम्हाला माहिती आहे का मुंबईची?" म्हटलं, "थोडीफार आहे." आणि बांद्र्याला या, टर्नर रोडला या आणि गोल्ड मिस्ट म्हणजे सोनेरी धुकं अशी माझी बिल्डिंग आहे. तिथे सेकंड फ्लोअरला तुम्ही 5:30 वाजता या. म्हटलं, "ओके सर, मी येते." मग आता तेव्हा कसं आपण नुकतेच कुठल्यातरी इन्स्टिट्यूटमधून बाहेर असतो, मग सर, सर म्हणत असतो ना. "ओके सर, ओके सर." मी त्यांच्या बेल वाजवली आणि त्यांच्या सेक्रेटरीने दार उघडलं आणि मी बसले आणि डॉक्टर आले आणि 5:30 वाजले. तो ठोका वाजला. तर डॉक्टर म्हणाले, "अरे वाह!" आणि मला तोवर इतकी कल्पना नव्हती, पण ते वेळेचे फारच पक्के होते. सो मी अर्धी लढाई तिथेच जिंकली. ते म्हणाले, "अरे वाह! मुंबईत राहून सुद्धा वेळेवर येण्याचं जमवलंत तुम्ही." म्हटलं, "मला आवडतं. मी वेळेवर जाते. चांगली गोष्ट आहे." मग त्यांनी माझ्याकडनं वाचून घेतलं. म्हणाले, "ठीक आहे. मग आता उद्यापासून तालमी सुरू करू." मग मी मोहनला जाऊन भेटले. म्हटलं, "सर खूपच मस्त आहे." तर ते म्हणाले, "सर-बीर काही म्हणायचं नाही. सगळे डॉक्टर म्हणतात, आपणही डॉक्टर म्हणायचं. आपण काही वेगळं काही करायचं नाही." असं त्यांनी पण त्यांनी मला फार सुंदर संधी मिळवून दिली. म्हणजे त्याला माहिती होतं, की काहीही होऊ शकतं ना. म्हणजे मुंबईत आलो, काय काम करतो, कोण लोक भेटणार, काहीच नाही. लकीली मला मोहननी ते एक कोंदण, माझं पहिलं काम NCPAमध्ये आणि जिथे PL, दुबे, गोविंद निलानी अशी सगळी क्रीम पब्लिक आणि सगळ्यांनी ते नाटक पाहिलं आणि खूप नावाजलं. माझं तर खूप पण एवढं झालं, की मोहनचं तेव्हा वाटायचं, की हा तोटा आहे. मोहन अजिबात काही करू द्यायचा नाही. कारण की लोकं बराबर
नवीन चेहरा दिसला की विचारायला येतात, अमुक एक सिरियल आहे, अमुक एक फिल्म आहे, तुम्ही कराल का? काय काहीच नाही. मोहन ॲब्सोल्युटली मोहननी मला काहीच करू दिलं नाही. म्हणजे नो, नो, यू आर नॉट गोइंग टू डू धिस, यू आर नॉट गोइंग टू डू म्हणजे धिस. चूझी राहायला हवं म्हणून. हां, म्हणजे त्याला माहिती करायचं तर चांगलं करायचं. हं. म्हणजे आणि तो वेगळ्या केडरमध्येच होता ना डायरेक्टली. हं. चांगल्या फिल्म्स आणि तेव्हाची आर्ट फिल्मची थोडीशी इतकी दयनीय अवस्था झाली नव्हती जितकी आत्ता झाली आहे. पण त्याला असं वाटायचं की मुख्य म्हणजे त्याला वाटायचं नकोच करायला. तू घर सांभाळ, मी आहे असं. सो ते माझं म्हणजे ते मला असं वाटतं की ती फार छान गोष्ट झाली माझ्या आयुष्यामध्ये. म्हणजे आजही म्हणजे किती जणांना माझ्या वयाचे मित्र-मैत्रिणी आहेत, ते भेटतात की आम्ही एन-सी-बीला आलो होतो आणि वी वर जस्ट अमेझिंग प्ले आणि तुला बघून तर आम्ही चाटच पडलो होतो. वी नेव्हर इमॅजिन्ड यू विल. पण अशा छान प्रोजेक्टमध्ये असणं आणि किती छान होते माझ्यासाठी संधी. डॉक्टर लागू, मग प्रतिमा डिरेक्टर होती. ती माझी मुंबईतली पहिली मैत्रीण आणि पहिली डिरेक्टर. ते तर माझं भाग्यच होतं. कारण की अस्सल मुंबईकर काय असतो? म्हणजे मुंबईकर म्हणजे काय, की असं मुंगीसारखं छान काम करत राहणारा माणूस असतो हां. आणि म्हणजे एकदम स्पेस मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट हे पहिल्यांदा मला कळलं. कारण की आता बाकी देशावर वगैरे राहताना असं काही नसतं गं. आता मी मुंबईकर आहे पूर्णपणे. मला कोणी थोडा जरी वेळ लावला कुठल्या गोष्टीला मला त्रास होतो. दुकानदारांनी हां, म्हणजे हां, हां. दिलं की घेतलं की निघाले असं मुंबईची सवय होते आणि हं. दुसऱ्या शहरामध्ये वाट बघत बसा, अरे हे काय चाललंय चर्चा. तर प्रतिमा, सुहासताई, ज्योतिताई यांच्याबरोबर मी काम केलं, यांच्याबरोबर दौरे केले आणि 5 प्रयोगांसाठी डॉक्टर मला म्हणाले, की 5 प्रयोग करायचे आहेत. तर म्हणे, "बघा हां, म्हणजे तू प्रोफेशनली काम करायला आलीस." तर मी म्हटलं, "नाही, मला हे करायचं मी जे जोर लावून केलं ना ते काम." तर हं. मोहननी मला खूप मोठं असं ₹5 नाणं असं चांदीचं दिलं होतं, ओह! की खणखणीत काम केल्याबद्दल. वाह! असं खूप खुश झाले मी त्यानं. पण माझं लक होतं, की आणि डॉक्टरांबरोबर काम केल्यामुळे माझ्या पुढची ॲक्टर म्हणून दिशा पक्की झाली म्हणजे. हं. नाही शुभांगीताई, तुझं करिअर तर कसं घडत गेलं आणि तुझ्या ॲक्टिंग स्किल्स म्हणा किंवा तुझं काम म्हणा, तुला मिळालेले सगळे अवॉर्ड्स म्हणा, या सगळ्याबद्दल मला खूपच अप्रूप आहे. इनफॅक्ट आपल्या सगळ्या ऑडियन्सना खूपच कौतुक आहे त्या सगळ्या गोष्टींचं. पण मला एक प्रश्न तुला आत्ता विचारावसं वाटतं, की एवढं सुंदर करिअर घडल्यानंतर आत्ता सुद्धा उत्तम चालू आहे करिअर. पण एका ॲक्ट्रेसचं जसं वय वाढत जातं, तेव्हाचा जोश वेगळा असतो. येस. एक कॉन्फिडन्स वेगळा असतो. हो, त्यानंतर एक जसं वय वाढत जातं आणि जबाबदारी वाढत जाते, हो. की एक उत्तम अभिनेत्री म्हणून आपण इंडस्ट्रीमध्ये वावरतोय, सगळ्यांच्या समोर वावरतोय, येस. तर तो एक वेगळा स्ट्रगल असतो. हो, हो, हो. अगदीच असतो. आपण कोणाच्या यादीत राहू शकणार आहोत की नाही, म्हणजे तुझा प्रश्न फार चांगला आहे. कारण की मी सांगू का तुला करिअर तुम्ही म्हणताय मला खूप बरं वाटतं, की यू आर कन्सिडरिंग ॲज माय करिअर. मी फक्त काम करत सुटले. म्हणजे मी नाही कशालाच म्हटलं नाही. म्हणजे मी तुला सांगते मी एक डॉक्युमेंटरी होती. त्याचे मला 4 दिवसाचे ₹4000 मिळणार होते. हं. पण आय सेड नो दॅट्स माय वर्क. म्हणजे मी एकदम ओपन झाले. म्हणजे एक तर पहिली गोष्ट मी काय केली, की सगळे मोहनचा रेफरन्स सगळा काढून टाकला डोक्यातून. हं, हं, हं. कारण मोहन, श्याम बेनेगल, हं. नसीर आहे, रत्ना आहे, म्हणजे हे सगळे फार जवळचे म्हणजे आमचे रोजच्या येण्या-जाण्यातली लोकं हं, होते. हं. पण यांना लोंबकळून माझं काही होणार नाहीये. हं. एवढी सुबुद्ध मी होते. हं. यांना लोंबकळून माझं काही होणार नाहीये. हं. मला माझंच करावं लागणार आहे. हं. मग तेव्हा मी विचार केला, की सगळ्यात कारखाना ॲक्टिंगचा कुठे चालू आहे, तर हं. बालाजी टेलिफिल्म्स. हां. माझी एक मैत्रीण आहे, ती बालाजीमध्ये काम करत होती. तर ती सुजाता संघमित्रा म्हणून. हं. ते दोघे जण नवरा-बायको नेहमी माझ्याबरोबर असायचे हं. ते महिनाभरात. तर ते म्हणाले, की "चलिए हम चलते हैं, बालाजी के ऑफिस में जाते हैं." आणि तेव्हा फोटो देण्याची पद्धत होती. हो. नेटवर वगैरे हो. काही नाही. हं. 4 फोटो घेतले, रिक्षा केली. हां. तोपर्यंत मी गाडी पण चालवायला लागले. ड्रायव्हर होता ना. हं. पण त्यामुळे मोहन गेल्या क्षणी मी स्पॉट ड्रायव्हर हे सगळं बाय-बाय 3 महिन्याचे हे पगार हं. आणि मला काही नको आता. हं. आय वॉन्टेड टू स्टार्ट फ्रॉम अ झिरो. हं. हं. कारण की ते जास्ती महत्वाचं आहे. हं. हं. तुम्ही असं काय करू शकणार आणि मग त्यांचे पगार देण्यासाठी तुम्ही काहीतरी कामं करण्यापेक्षा मग झिरो आणि आय वेंट टू बालाजी टेलिफिल्म्स. त्या बेसमेंटमध्ये ऑफिस होतं आणि तो फॉर्म वगैरे भरायचा असतो आणि फोटो चिकटवायचे असतं. ते फोटो स्टेपल करून त्यांना दिले त्या पूर्वीची पद्धत. हां. एकता कपूरची मावशी होती तिथे बसलेली. तिने ते असं बघितलं
मे बी इट स्टक टू हर समथिंग आणि ती म्हणाली की वी आर डुईंग कोशिश एक आशा वन नाईस सिरियल आणि असं तसं. त्यात आईचा रोल आहे हिरोईनच्या आणि तिला शेवटपर्यंत कळत नाही की तिचं जावई तिला फसवून एक मतिमंद जावई तिच्या गळ्यात मारलेला आहे वगैरे. तर ते अशी स्टोरी आहे. सो ओके, मग तिने काहीतरी छोटीशी अमाऊंट आपली बर्थडेची लिहिली. आर यू ओके विथ इट? आय सेड येस. सो ओके, उद्यापासून शूट आहे तुमचं. मी म्हटलं ठीक आहे. मी घरी आले, डॅडीने सांगितलं माझं शूट आहे. ते असा मी नाही विचार केला मी कोण आहे, मी मोहन गोखलेची बायको आहे किंवा मी म्हणजे काय आहे, मला असंच काम पाहिजे तसंच काम पाहिजे. आय सेड चल स्टार्ट फ्रॉम झिरो. आय स्टार्टेड डुईंग इट. पटापट सुरू केलं. पण मी तुला सांगू कधीही कुठल्याही कामाला नाही हलकं म्हणायचं. मी ते इतकं माझ्या मनाप्रमाणे इतकं छान काम केलं. माझ्यासाठी तो हिंदी ॲग्रेसिव्ह सेट माझ्यासाठी फार त्रासदायक होता. ते मला कोणीच ओळखत नाही. आय एम इन अ झिरो पोझिशन. आणि माझी आजही सवय नाही आहे की नमस्कार मी मोहन गोखलेची बायको असं मी म्हणत नाही. कोणीतरी कोणाला तरी सांगतं ओ तू शुभांगी तू मोहनची बायको आहेस असं मग आता पण होतं बरेचदा. आणि तर तेव्हा त्याच्यातूनही मी माझं काम उत्तम केलं आणि त्यानंतर आम्ही 3-1 वर्षांनी अमेरिकेला गेलो एका नाटकाच्या दौऱ्याला. लास वेगासमध्ये गेलो. लास वेगासमध्ये किती फिरत असतात लोक. तिथे एक सरदारजी फॅमिली आली माझ्याकडे आणि त्यांनी माझ्याकडनं पूर्ण माझ्याबरोबर व्हिडिओ काढला फॅमिलीचा. कोशिश एक आशा ते बघत होते. सी त्यामुळे कधीच काम करताना असा विचार नाही करायचा की हे लहान आहे मोठे काम. हे काम आहे सुंदर करून सोडायचं. तुम्हाला वाटत असेल ते काहीतरी जरा कमी आहे तर तुम्ही मोठं करा. सो मला ते मात्र मी काम म्हणजे मी तेच पकडलं सरळ. मग मला नाटकासाठी विचारलं सुधीर भटने, विजय केंकरेंनी विचारलं. तर मी आपलं हो म्हटलं. मग टिपरे होतं. टिपरे महिन्यातनं 5च दिवस होतं. पण मी पूर्ण जोर लावून केलं ते. म्हणजे की आता तर याला तोडायचंच म्हणजे सोडायचं नाही. आता ही फार सुंदर संधी आहे. आणि मला नेहमीच असं वाटतं की ही माझी शेवटची भूमिका आहे. असं असं समजून केलं ना की मजा येते खूप. आणि मी खूप मजा आणि आय वॉज रिअली हॅपी अबाउट इट की म्हणजे व्हेरी सेफ अँड नाईस. आणि आपण असं तर काम करत जाणार. आपल्या मुलीच्या शाळेची फी भरणार, आपण घराचं सगळं करणार, डॅडी आहेत असं खूप. मी त्या फार आनंदात केलं ते. मला खूप खूप धडपड झाली, खूप प्रवास केले, खूप जागरणं झाली, खूप आजारपणं झाली माझी. पण मला असं कधी असं वाटलं नाही. पण तू म्हणालीस तसं आत्ताच गेल्या 2-3 वर्षामध्ये असं रपकन असं झालं, लक्षात आलं की मी कोणाच्या कंपूत नाही, मी कोणाच्या दरबारात नाही, मी कोणाच्या खासमध्ये नाही आणि आता माझ्याकडे काम नसणार आहे. असा येतो पिरियड. काम नसणार आहे म्हणजे असं होत नाही कधी. आपल्याला वाटतं गॅप असते. ती गॅप असते. पण मला असं वाटलं की अरे यार आपलं चुकलं का 20 वर्षामध्ये की मी कोणाच्या लोंबकळले नाही कोणाला. मी कोणाच्या मर्जीतली नाहीच आहे. खरंच नाहीये मी. म्हणजे मर्जीतली असतात ना की तुला माझं हे प्रोजेक्ट असलं की तुला असणारच आहे काम वगैरे असं कधीच नव्हते. तुला एक गंमत सांगू का की हे आपल्याला वाटत असतं आपण कोणाच्या मर्जीतले नाहीयेत किंवा आपण कुठल्या कॅम्प मधले नाही आहोत. हो. समोरच्याला वाटत असतं की आपण कुठल्या तरी कॅम्प मधले आहोत कारण आपल्या नकळत आपण सातत्याने कुठेतरी काम करत असतो. सातत्याने करत असतो. आय नो. म्हणजे पण मला कसं वाटलं ना मी माझ्या समोर आलेलं काम करत गेले. म्हणजे मग त्याला काही भाषेचं पण काही बंधन राहिलं नाही. अग्निहोत्रासाठी तुला सगळीकडे अवॉर्ड सुद्धा होते. हो. म्हणजे ॲप्रिसिएशन तर आजही आहे त्याचं. कारण की मी त्या म्हणजे मला तेच वाटतं की मी कधीच असं नाही म्हटलं की अरे मला कोणाची म्हणजे मी कोणाची आई आहे, कोणाची बहीण आहे असं नाही. मला ते इंटरेस्टिंग वाटली ती बहीण की एकमेव ती तडफड करणारी आहे. भावाशी भांडण आहे आणि मोहन बरोबर माझं काम तर जास्ती फोनवरच होतं. पण आय एन्जॉयड दॅट फोन कॉल्स आणि बिकॉज ऑफ मोहन जोशी. मोहन जोशी आणि प्रतिमा कुलकर्णींनी पण डिरेक्ट केलं. तिच्याबरोबर तर काम करायला एवढी मजा आली की मी जे जे करतेय ते ती रिसीव्ह करून मला सांगतेय परत. कारण काही काही डिरेक्टरमध्ये हे पण दानत नसते की हे खूप छान झालंय म्हणून सांगायला. हा चला ओके असं म्हणून निघून गेलं तर आपल्याला वाटतं की मी इथे गंमत केली तुला कळलं का. पण साधा फोन कॉल मी केला एक छोटासा. म्हणजे नेहमीच मी पहिली रेडी असायची तर चल तुझा फोन कॉल करू. तर प्रतिमा मला म्हणाली पलीकडचं पण मला ऐकू येत होतं तुझ्या फोनमुळे. तर मला इतकं आवडलं की चल माझी ही कॅपॅसिटी आणि ही ओळखते ही. म्हणजे नाही तर कोणी एवढं ॲप्रिशिएट पण नाही करत. पण असं वाटायला लागलं होतं मला कारण की टाईपकास्ट असणं किंवा टाईपकास्ट होण्यापासून मी स्वतःला फार वाचवत राहिले. मला टिपरेनंतर सेम भूमिका सगळीकडे सेम भूमिका आल्या. मी नाही केल्या त्या.
आता लोकांच्या दिसण्यामध्ये असते की तुम्हाला हा रोल नाही मिळाला का, किंवा नातेवाईकांना प्रश्न पडतात. पण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये एक नकार पण असतो. म्हणजे मी नकार पण खूप दिलेले आहेत. होकारापेक्षा नकार जास्ती दिले आहेत की नो, आता बास. कारण की एकदा फसले मी. एक गोव्याची फिल्म होती. मराठीच होती, पण गोवन प्रोड्युसर वगैरे. तर तो म्हणाला की तुम्ही या आणि तुम्ही आईचा रोल आहे तुमचा वगैरे. तर म्हटलं कसं आहे, काय आहे? मग मी म्हटलं की लगेच आपण एक फूल ती कायम लावेल म्हणून मी माझ्या वहिनीकडनं ते खोटी चाफ्याची, मोगऱ्याची फुलं करून घेतली, जी खरी वाटतील. म्हणजे ती दुकानातली नको. आणि कायम एक फूल गोव्यातलं आहे तर आपण तसं करू. मग त्या साड्या तशा, मग हिऱ्याच्या कुड्या, म्हणजे अमेरिकन डायमंडच घेतले, पण मी त्या कुड्या घातल्या होत्या. एवढं मी सुरू केलं, तर मी म्हटलं की काय करायचं? तुम्ही फक्त टिपरे करा हो तिथे जाऊन. आणि त्यांनी मला काहीच करू दिलं नाही. फक्त टिपरेच करायला लावलं. म्हणजे तसंच करायला लावलं. आणि सरळ एका पेपरमध्ये, एका परीक्षणामध्ये क्रुएली लिहितात ना, शुभांगी काही त्या टिपरीमधनं बाहेरच आलेली नाही. आता यांना काय मी समजावून सांगणार? तर मला असं वाटलं की त्याच्यापेक्षा न करणंच बरं. मला नाही करायचंय. आय डोंट वॉन्ट टू डू इट. आय वॉन्ट टू ॲज अन ॲक्टर डिफरंट काय असतं, शरीर आणि आवाज तुम्ही फार बदलू शकत नाही. म्हणजे पण तुम्ही ॲटलीस्ट त्याचा अप्रोच त्या ॲक्टरचा बदलू शकता, त्या भूमिकेचा बदलू शकता. तर मला ती मजा घ्यायची असते. विच इज व्हेरी डिफिकल्ट, की कधी-कधी पैसे नाही आहेत, पण तुम्हाला अनुभव वेगळा पाहिजे. तर ती मधली मी म्हणजे मी काय पटकन खूप प्रॉपर्टी केली बुवा, किंवा खूपच दागदागिने जमवले असं काही केलं नाही. पण मधल्या लेनमध्ये माझी गाडी छान चालू राहिली. म्हणजे मला आवडलं ते. सखीला तू या क्षेत्राबद्दल काय सांगशील? कारण सखी सुद्धा आता तुझी मुलगी या क्षेत्रात आली आहे. ती उत्तम काम करते, छान हो. करियर घडवतीये. सो तिला काय-काय टिप्स देतेस तू? म्हणजे म्हणजे सखीच्या बाबतीत काय झालं, ती खूप छोटू होती आणि वेगळी पर्सनॅलिटी होती, की तिची अशी लांब केसांची एक छोटी मुलगी. तिच्या उंची एवढेच केस असलेली. बरं मोहन गोखलेची मुलगी. तर मग आपल्या ॲड फिल्म्सवाले मित्र असतात, की "करेगी क्या सखी?" ना नाही, आम्ही नाही म्हणून सांगितलं होतं, की वी डिडंट वॉन्ट हर टू गेट इंटू दॅट. मग ते लाडाची मैना होते ना, की ती कशी वागली ती ते सेटवर सांभाळून घेतात हो, बघ ॲड हो, फिल्मला, हो, की त्यांनी हो. काम चांगलं पॅम्पर करावं. करतात लहान शॉर्ट, मुलांना. हां, मग तुला थम्स अपही पाहिजे का? आणि तुला नारळ पाणी, चहा, कॉफी सगळंच 5 ठिकाणी. तर वी डिडंट वॉन्ट टू डू दॅट. आणि मलाच करू दिलं नव्हतं, सखीला काय करू देतो मोहन लहानपणी. त्यामुळे लहानपणी पण काहीच तसं तिला एन्करेज नाही केलं. आणि नंतर सखी 5वी मध्ये ती बोर्डिंग स्कूलला गेली. आणि ती अशी शाळा होती आश्रमासारखी, जे कृष्णमूर्तीची शाळा होती. त्यामुळे वेगळ्या फिलॉसॉफीमध्ये मुलं, इन्फॉर्मल, परीक्षा नाही, युनिफॉर्म नाही, झाडाखाली शिकतायत, कधी डोंगरावर चढून जातायत, कधी मग नदीवर जातायत. आणि सगळीकडे शिक्षण इन्फॉर्मल स्कूलिंग. त्यामुळे आणि मी ना फार लो प्रोफाइल है, म्हणजे आय एम अ लोएस्ट प्रोफाइल. म्हणजे जब तक आप मुझे बोलोगे नहीं की तुम एक्टर हो, मी नाही आहे. मी आता रुची माझी नेबर आहे. पण तिला कधीच कळलं नाही 1 वर्षभर, की मी काय आहे. ओके. आणि नंतर तिने एकदम तिच्या नातेवाईकांनी सांगितलं, "लापता कश देखो." आणि तिने ते YouTubeवर पाहिलं ना, मग दार उघडाली, "मुझे पता ही नहीं, आपने कभी बताया नहीं" वगैरे. म्हटलं, "उसमें क्या बताना? आय एम अ व्हेरी लोएस्ट प्रोफाइल पर्सन." सो त्यामुळे तिलाही त्याचीच सवय लागली. तर त्या सह्याद्रीमध्ये तर मी कधी त्या स्कूलमध्ये, मी त्या स्कूलचं डिसिप्लिन होतं. अमुक प्रकारे वागायचं, अमुक प्रकारे कपडे पण असे उगाच डोंगरावर जातोय म्हणून छोटे असे कपडे घालून पिकनिकला नाही यायचं, व्यवस्थित राहायचं. तर म्हणजे मी आपली 4 वर्ष तिला काही ते जाणीव नाही झाली. जेव्हा ती इथे कॉलेजला आली, तेव्हा तिला तिच्या कॉलेजच्या एजमध्ये कळलं, की याला सेलिब्रिटी म्हणतात. जे काही आपली आई आहे. ते मला म्हणाले, "तू सेलिब्रिटी आहेस?" मी म्हटलं, "प्लीज हा शब्द वापरू नकोस प्लीज. मी स्वतःला तसं समजत नाही. आय एम अ गुड वर्कर, यू नो." मी त्यामुळे तिला ते एवढं माहिती होतं, की काय म्हणतात त्याला आपण, डिग्लॅमराइज तर मी तिला आधीच केलं होतं. आपोआपच झालेली होती, की डिग्लॅमराइज होती. फक्त तिला इच्छा तर अजिबात नव्हती, कारण की शी नेव्हर लाइक्ड इट. मे बी मला वाटतं सबकॉन्शियस माइंडमध्ये तिने माझे कष्ट पाहिले असतील आणि इतकी दगदग पाहिली असेल. तर इन्क्लिनेशन कधी नव्हतं तिच्यामध्ये. शी वॉज अ शाय गर्ल. व्हेरी, व्हेरी, व्हेरी शाय गर्ल. मी या प्रश्नाकडे आता खरं तर येणारच होते, की हां. तिला कधीपासून कळायला लागलं, कुठल्या वयात कळायला लागलं, की आपली आई एकटीने हे सगळं करतीये आपल्यासाठी? तिला शाळेत कळलं असेल म्हणजे. पण शाळा कशी होती ना, की ती जगभरातली मुलं तिथे यायची. त्यामुळे प्रत्येकाच्याच मागे काय-काय स्टोरीज असायच्या. कोणी डिव्होर्सची मुलं होती, कोणी सेकंड मॅरेजची, अशी काय-काय. त्यामुळे कॉम्बिनेशन तिला समज खूप होती.
पण मला असं वाटतं की जेव्हा तिचं आता लग्न झालंय आणि तिला आता स्वतः आता सुरू करायचंय, तेव्हा तिला मला वाटतं प्रत्येक गोष्ट आता कळायला लागलेली आहे. म्हणजे तिने स्वतः दिलदोस्ती दुनियादारी सुरू केलं तेव्हा ती इथेच राहत होती. मीच तिची बास्केट भरून देत होते. प्रत्येक एपिसोड बघून मी तिला काय काय सांगत होते. पण व्हेन यू म्हणजे आटे दाल का भाव पता चलता है, ते दोघं वेगळे राहायला लागले आणि आता त्यांना कळतंय की आता तिला कळतंय की आपल्यालाच हातपाय मारायचे. सखीच्या लग्नाला किती वर्ष झाली? 2 दुसरं होईल म्हणजे आणि तो सुद्धा जावई सुद्धा ऍक्टरच ऍक्टर सुब्रत जोशी, म्हणजे फॅन्टॅस्टिक ऍक्टर आणि मस्त माणूस आहे. म्हणजे सखीला म्हणजे त्याच्या मागे माझं एकच कारण आहे की तो तिला खूप, आपण कसं कमी लेखतो म्हणतो तसं जास्त लेखतो म्हणतो ना, तसं चांगलं लेखतो तो तिला. सो मला ते फार आवडतं. रिलेशनशिप मध्ये जे खूप महत्वाचं असतं, लेखतो तो चांगलं खूप मोठं लेखतो तिला, म्हणजे आणि ते फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे असं काही जरुरी नाही की तो माझा खूप जवळचा व्हायला पाहिजे किंवा मुलासारखा. तिच्याशी ते दोघे एकमेकांशी कसे आहेत आणि त्याच्यामुळे तिची ग्रोथ जास्ती चांगली होईल असं मला दिसतंय. सो आय लाईक इट. त्यामुळे सखीला फार कधी मी या ग्लॅमरचं म्हणजे ती माझे फोटो काढायचे किंवा कोणी असेल तर ती खूप लांब असते, कुठेतरी दूर. पण तिला स्वतःला फोटोग्राफीची खूप आवड आहे. भयंकर भयंकर. आणि शिकली आहे ती, तिने शिक्षण घेतलंय प्रॉपर. शी इज अ बाय डिग्री प्रोफेशनल फोटोग्राफर. ओके. ती लंडनला जाऊन शिकली आहे ती? नाही, ते पुण्यात शिकली भारती विद्यापीठमध्ये. आणि लंडनला जाऊन त्याच्या पुढचं तिने करिअर केलंय आर्ट क्युरेशन. आर्ट क्युरेशन. सो विच इज आपल्याला आपली दुनिया छोटी असते ना, पण भारतात पण पुष्कळ आहे आणि ॲव्हेन्यूज पूर्ण जगभराचे आहेत. म्हणजे युरोपमध्ये जास्ती आहे, लंडनमध्ये जास्ती आहे. पण कुठेही करू शकते ती. पण तिला ते फार आतून होतं. म्हणजे ते मी म्हटलं एखाद्याला इतकं आतून हे शिकायचं असेल तर का नाही, म्हणजे शिकू द्या. कारण की माहिती नाही का आपल्याला ॲव्हेन्यूज खूप वेगवेगळे असतात. कमिंग बॅक टू द सेम क्वेश्चन. आता तू तुझ्या जावयाचं खूप कौतुक करत होतीस, हो. पण तुझ्या आई वडिलांचं जावई हो. त्यावेळेला असं ऐकिवात होतं की जसं तू म्हणालीस की खूप हुशार माणूस म्हणून जरासा विम्झिकल, हो. जरासा काय म्हणतात रिबेलियस. येस. तर त्यांनी कसं काय एक्सेप्ट केलं मोहन दादाला? ॲक्च्युली ना मी नंतर विचार केला या सगळ्याचा, पण त्यांच्या मनात आलंच असणार. कारण मोहन वॉज अ डिवोर्सी आणि वयाने मोठा होता माझ्यापेक्षा 13 वर्षांनी मोठा. आणि आता काय सगळं सर्वश्रुतच आहे, पण थोडा व्यसनाधीन झालेला होता तेव्हा तो. आणि आमच्या फॅमिलीमध्ये काही दूरपर्यंत काहीच माहीत नाही. म्हणजे वाईन शॉप कुठं असतं हे पण आमच्या कोणालाच काही माहिती नसण्याचा प्रश्न आहे. आणि काही अंदाज नाही ना या सगळ्या, म्हणजे त्यातली अचीव्हमेंट्स असणं किंवा त्यातलं सुप्रीम काम करणारा मुलगा असणं या क्षेत्राची माहिती असलं तर आपण म्हणू ना. आमचं वेगळंच म्हणजे सेक्युलेटेड लाईफ जगलेलो आणि ज्युडिशरीमधलं सगळं होतं. आणि आई याच्यामध्ये लिटरेचरमध्ये ती लेखिका होती, कवयित्री होती. त्यामुळे तेवढंच सीमित होतं आणि हे रसिक घराणं होतं. त्यामुळे आम्ही त्याचं सगळं काम पाहिलेलं होतं. पण त्याच्याबरोबर म्हणजे म्हणजे त्यांना कळत नव्हतं. आणि कुठलाही माणूस बघेलच ना की त्याच्याकडे काय करतो तो, त्याचं बँक बॅलन्स काय असेल किंवा काय, अनिश्चित अशा ठिकाणी आहे. पण माझ्या आईला मात्र फार आवडायचा मोहन. तो म्हणाले की त्याच्या सगळा सुसंस्कृत आणि सुशिक्षित माणूस, ॲक्टर नाही म्हणजे माणूस तर आहेच पण ॲक्टर, सुसंस्कृत म्हणजे त्याला म्हणतात. आणि ती फार फार म्हणजे तिला असं वाटायचं की आवडायचं सगळ्यांनाच मोहन. कारण की विम्झिकल त्याचे हे बघून घाबरायला व्हायचं, कारण की तो म्हणजे अचानक कधी चिडेल, कधी खूप माया, पण ती जी माया करणं असतं त्याला काही तोड नव्हती. पण आणि त्यांनी पण हाच विचार केला असेल की त्याचं माझ्यावर इतकं प्रेम होतं ना की म्हणजे त्याला काहीच आपण करू शकत नाही. म्हणजे आई-वडिलांना हेच वाटलं असेल ना की तो आपल्या मुलीवर एवढं प्रेम करतो, कारण की प्रेम आणि लाड. म्हणजे आई म्हणायची की बापरे, हे एवढे लाड तर म्हणजे मी इमॅजिनच केले नव्हते तुझे कोणी करेल म्हणून. फार लाड, म्हणजे इतके लाड केले मोहननी की माझ्या आयुष्यात माझे कोणी एवढे लाड केले नाहीत. म्हणजे 2-3
प्रसंग असे झालेत की तेव्हा माझे वडील तर रडायलाच लागले की हे असं काय असू शकतं की एक एखादी आठवण सांग ना. हो, मी एक हिंदी नाटक करत होते. हं. आणि त्याचे सपर शोज व्हायचे सगळीकडे. म्हणजे सपर शोज काय असं की आपण ॲक्टिंग करतोय, कॉमेडीच होती ती हं. आणि समोर हे एलिट क्लास पितोय, खातोय, थोडंसं गप्पा पण मारतो आणि थोडे हसतात पण आहे. त्याचे असे असं सपर इंग्लिश थिएटरच्याही जवळपास हिंदी कॉमेडी होती ती. आणि वंदना मावशी पण, वंदना गुप्ते माझ्याबरोबर होती. आणि आमचा जयपूरला प्रयोग होता, उदयपूरला प्रयोग होता. आणि तो झाल्यानंतर जयपूरच्या फ्लाईटनी मुंबईला परत आणि एक मी मराठी नाटक करत होते त्यात वंदनाताई होतीच. आणि त्याचा चेंबूरला प्रयोग होता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी. का तिसऱ्या परवाच्या दिवशी आहे. म्हणजे मला उद्या आजचा रात्रीचा प्रयोग संपला, की उद्याची जयपूरची फ्लाईट घेऊन जयपूरला जायचं उदयपूरवरनं फ्लाईट घेऊन मुंबईला यायचं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11:15चा चेंबूरला प्रयोग आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजे. तर वेटिंग लिस्टवर होते मी. तर वंदना म्हणाली, की "चल गं, होऊन जातं वेटिंग लिस्ट असलं तरी 5वा नंबर आहे." "नाही, नाही, होऊन जाणार, होऊन जाणार." तर मग दुसरा तो ऑर्गनायझर म्हणाला, की "नाही होणार आहे म्हणजे असं असं काही होणार नाही, सगळी फुल आहे फ्लाईट वगैरे." आणि मी टरकले, इतकी टरकले. आता मला खूप हसू येतं, की मी जायला हवं होतं आणि आत्ता वय आहे ना तसं, की नाक उडवून जरा ॲडजस्ट करा ना, दुसरी फ्लाईट द्या ना, एवढं माहितीच नव्हतं. मी मोहन धाकटीच होते मोहनकडे ना, मी तो माझ्या वडिलांसारखाच होता. त्यामुळे माझं असं एवढा अवेअरनेस नव्हता आयुष्याबद्दलचा असा. म्हणजे एक नाटक करताना एक अडचण आली, आता काय असं. तर मी उदयपूरहून त्याला म्हटलं, की मला जयपूरला टॅक्सीनी पाठवा. मी तिथून जेटचं म्हणजे मी काहीतरी करते म्हणजे. तर मी मोहनला फोन केला, की "अरे असं-असं आहे, माझं वेटिंग लिस्ट आहे आणि आता मग जयपूरला जाणार आहे आणि तिथे ट्राय करणार आहे मी फ्लाईट जेटची फ्लाईट." तर तो म्हणाला, की आणि फोनच होते फक्त मोबाईल वगैरे काही नव्हते. बरं, असं म्हणून त्याने ठेवून दिला. जयपूरला जाताना मला 50 किलोमीटरमध्ये 1.5 तासाचा हे ट्रॅफिक जॅम. म्हणजे ट्रक उभे होते, सावलीला लावून ते जेवत होते, स्वयंपाक करून जेवत होते. ते म्हणाले, की "कालपासून आम्ही रात्रीपासून इतका घाण जॅम लागला." मी तर रडायलाच लागले, की मला काहीच होणार नाही माझ्या आयुष्यात आणि मला आता कसं वाटतं, की कॅन्सल होईल शो. ते नाही ती कमिटमेंट असते ना, भयंकर डरावणं असं झालं मला. खूप वाईट वाटलं मला. तर मग आणि तो जॅम आहे, तर तो टॅक्सी ड्रायव्हरनी असा हायवेला जॅम आहे 50 किलोमीटर. इकडे गावात गाडी घाल, तिकडून मग तिथून पुन्हा क्रॉस करून अशी अशी काढत होता. तर तिथे मध्ये-मध्ये मी त्याला सारखी थांबवत होते. एस-टी-डी बूथला थांबव, एस-टी-डी. मोहन आम्ही या गावात आहोत आणि मला कळत नाही 8:15ची माझी फ्लाईट जेटची मला मिळणार नाहीये आणि मी काय करू अमुक-ढमुक असं खूप आणि इट वॉज रिअली बॅड आणि फेब्रुवारीचा महिना होता, ऊन होतं आणि मी रडतीये. तो ड्रायव्हर मला "नहीं, नहीं बहन जी मैं आपको पहुँचाऊँगा." म्हटलं "कैसे पहुँचाओगे भाई? मला मिळणार नाही." जयपूरमध्ये शिरलो तेव्हा 8 वाजले होते. जयपूरमधनं एअरपोर्ट म्हणजे आता तू पुण्यात इथून मुंबईतनं शिरलीस आणि पुणे एअरपोर्ट म्हणजे किती लांब आहे गं ते. ते मला वाटलं गेली माझी फ्लाईट. मला काहीच होणार नाही आज आणि मी इतकी ढसाढसा रडायला लागले मागे. तो इतका घाबरला माणूस. म्हणाला "पहुँच गए हैं, पहुँच गए." मी बॅग घेतली. त्याला मी एक्स्ट्रा पैसे पण दिले. त्यांनी माझ्यासाठी खूप केलं म्हणून. आणि मी बाहेर उभा राहिले ते जेटच्या युनिफॉर्ममधले सगळे क्रू असा एक उभा होता. तर मला वाटलं काय म्हणजे अपेक्षाही नव्हती. शुभांगी गोखले म्हणजे बॅग्स घेतल्या त्यांनी माझ्या आणि भर कम आणि तेव्हा वाजले होते 8:45. 8:20ची फ्लाईट होती. मला वाटलं गेली माझी फ्लाईट. मग मी एअरपोर्टला करू तरी काय? म्हटलं बघूया आता मोहनला फोन करू. माझ्यात एवढी अक्कलही नव्हती. आता कसं सखीने सांगितलं मी म्हणेल थांब मी करते. याला फोन कर, त्याला फोन कर, काहीतरी करू. पण म्हटलं करूया. तर ते सगळा क्रू माझ्याबरोबर विमानामध्ये. तर दॅट फ्लाइट वॉज डिटेन्ड फॉर 25 मिनिट्स असं मला कळलं. तर मी म्हटलं काय माहिती नाही आणि मग गेले आणि बसले मी. इट वॉज 14 फेब. सो आणि बसले आणि तिने तो थंड रुमाल दिला आणि म्हटलं मला ज्यूस द्या. ज्यूस प्यायले आणि मग ती बाई एक पार्सल घेऊन आली. बंधेज नावाचं खूप मोठं ब्रँड आहे अर्चनाचा. ती तर तो जयपूरमध्ये तिचं सॉरी मी अहमदाबादला आले. जयपूरवरनं अहमदाबादला आले. ती फ्लाईट शेवटची पकडायला. सॉरी म्हणून तो मोठा जयपूर टू अहमदाबाद मला लागला. तर अहमदाबादमध्ये तिचं आहे ना, तर ते पॅकेट उघडलं तर 2 उत्कृष्ट बंधेजचे कुर्ते आणि ती बाई म्हणाली, की मग त्या एअरलाईनच्या ह्याच्यावर तिने लिहिलं होतं, की "इट्स अ व्हॅलेंटाईन गिफ्ट फ्रॉम युअर हसबंड." वेन टेक ऑफ झाल्यानंतर तिने मला दिलं हवेमध्ये. आणि आय वॉज लाईक
काय करायचं या माणसाचं म्हणजे त्यांनी तो अख्खा जेट हलवून टाकला. इथून बसून फोनवर जेट हलवून टाकला. अर्चनाला फोन केला. अर्चनाचे कोणीतरी सीईओ त्याचे अर्चनाचा भाऊ होता. माझी बायको तिथून निघाल्याशिवाय तिथून प्लेन निघणार नाही. आता हे काय म्हणजे एवढं काही इथे काम नव्हतं खरं म्हणजे प्रयोगच होता माझा. पण त्यांनी ते हलवलं प्लस माझ्यासाठी एक गिफ्ट व्हॅलेंटाईन गिफ्ट आणि मला घ्यायला आला नाही म्हणून फक्त ड्रायव्हर आला आणि सरळ आम्ही चारू वाच्छानी आणि अजित वाच्छानी त्यांच्याकडे पार्टी होती. तर तिथे कोपऱ्यात दूर असा पाय दुमडून असा बसलेला होता. मी जाऊन त्याला एवढे गुद्दे मारले ना की तो म्हणाला असू दे हे असाच आहे म्हणून आणि मग म्हणाला माझ्या एवढं प्रेम तुझ्यावर कोणी करणार नाही. म्हटलं तुझ्या एवढं तर जाऊ दे तुझ्यासारखं तर कोणीच नाही. पण इट वॉज ब्युटिफुल म्हणजे त्यामुळे माझ्या आईवडिलांना काळजी तर वाटणारच ना भावाला सगळ्यांनाच वाटते काळजी. म्हणजे मला असं वाटतं की कोणतरी खूप असं श्रीमंत किंवा सरकारी नोकरीत असलेला आणि एक चाकोरीबद्ध आयुष्य जगणाऱ्यापेक्षा मला बरोबरची 10-12 वर्ष मी जी काही घालवली की इतकी अभिरुची संपन्न होती ती. तर मला असं वाटतं की ते माझ्या आईवडिलांना वाटलं असेल तसं की कारण अभिरुची संपन्न असणं जास्ती महत्त्वाचं वाटलं असेल त्यांना. एक प्रश्न विचारू? हो. म्हणून तू परत कधी लग्न केलं नाहीस का ग? नाही, कधीच नाही. कारण काय आहे मोहनचे जे गुण आहेत ते आणि त्याच्याबरोबर जे माझे अनुभव आहेत, त्यांनी मला इतकं प्रेम दिलंय आणि इतकं मला म्हणजे त्रास त्याच्या वागण्याचा झाला असेल, त्यांनी ही डिडंट मीन इट म्हणजे काही त्याचं वागणं असेल किंवा एकदम एखाद्या फिल्मच्या शूटला जाता मला ती ॲक्ट्रेस बरोबर काम करायचं नाही म्हणून इथे बॅगा भरून ठेवल्यात आता गाडीने जायचंय, मी जाणार नाही. तर त्याला कसं समजवायचं या माणसाला? असं जो होता, तो काही माझ्याशी दुष्टावा नव्हता त्याचा. माझ्यावर असं फार प्रेम होतं आणि मला असं वाटतं मी लग्न का केलं नाही? मला बरेच जण विचारतात. सी त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी असते, की मोहनच्या जाण्याने मला एवढं दुःख झालेलं आहे, एवढं दुःख झालेलं आहे, की आता त्याच्याहून कणभर सुद्धा जास्त दुःख मला सहन होणार नाही. ओके. आणि त्यांनी मला इतकं सुख दिलंय, की त्याच्याहून कणभर कमी सुद्धा मला चालणार नाही. सो आणि आय एम फिअर्सफुली इंडिपेंडेंट. व्हॉट आय मीन आय एम डुइंग एव्हरीथिंग. आय एम अर्निंग, आय एम ॲक्टिंग अँड आय एम हॅव्हिंग एव्हरीथिंग. मला कंपॅनियन म्हणतात, पण मला मोहनची सवय आहे, की एक केअरटेकर पाहिजे आणि ते लोकांमध्ये नाही मिळालं मला कोणामध्ये. प्लस माझ्याबरोबर सखी होती. त्यामुळे माझं लग्न मला वाटतं ते सवत्सदेनू कोणाला नको असते. एकटी बाई ठीक आहे. म्हणजे आय वॉज इन अ करेक्ट एज व्हेन मोहन वेंट 35 इयर्स त्यामुळे लाइक लोकांना वाटू शकते एकटी बाई आहे काय. पण नो आय कुडंट माझ्यामध्ये ते येऊ शकलं नाही, की माझ्यामध्ये ते धाडस नाहीये. सो खूप जणांची होतात पण मला असं वाटतं योग असतात ते फक्त योग असतात. आता ओढून ताणून काहीतरी लग्न करायचं आणि त्याच्यामागचं एक महत्त्वाचं कारण होतं, की जे सखीला आत्ता नाही कळणार किंवा कळतही असेल आणि ती खूप समजूतदार आणि गोड मुलगी आहे आणि व्हेरी सेन्सिटिव्ह गर्ल. तिच्या आयुष्याचं फार डिझाईन बदललं असतं. ती 5-6 वर्षाची होती मोहन गेला तेव्हा, पावणे 5 वर्षाची. पण कळू लागल्यानंतरचं तिचं टीनेज ते सगळ्यामध्ये त्याच्यामध्ये माझ्या आयुष्यात आलेला वेगळा पुरुष. तिला मोहनची धड माहिती नाही म्हणजे कळलेलं नाही. मग तिला काय वाटलं असतं, त्या माणसाने तिला कसं वागवलं आणि असं इतका कल्चर्ड माणूस मला कुठे सापडला नाही. तर मोहनचंच कोणीतरी क्लोन आला असता तर बरं झालं असतं, की म्हणजे कसं वागणं, बोलणं, कसं लोकांमध्ये राहणं. तर मला नाही आणि त्याची सखी स्वतः म्हणते मला, की यू शुड गेट समबडी आणि हे. पण मला आय डोंट नो मला ते मोहनची झलकसुद्धा कोणामध्ये दिसली नाही. त्यामुळे मी नाही केलं लग्न. आणि आता कशासाठी लग्न करायचं? आता मग कोणी फायनान्शियली जोरदार असेल तरच करणार मी लग्न. साधी गोष्ट आहे, की असं मी उगाच आता चला आपण एकत्र मिळून मग गोव्याला जाऊ वगैरे असं काही मला करायचं नाही. माझं सगळं जग फिरून झालेलं आहे. सो मला काहीच करावं लागू नये असं कोणी काळजी घेणारं असेल तर मी करेन. पण आता मला नाही वाटत काही वय आहे म्हणजे. सो लेट्स सी बघूया. योग लागतात त्याला असं मला वाटतं. मला बरेचदा मोहनची तुम्हाला कधी आठवण येते का वगैरे. मग आठवण यायला तुम्ही विसरायला तर पाहिजे. सो व्हॉटेव्हर मी जगली आहे किंवा मी वागते, बोलते, मी सकाळी उठून स्वयंपाकाला लागते, दूध तापवते किंवा गाडी चालवत मी कुठे जाते, कोणाबरोबर असते. आय ऑल्वेज थिंक की मोहन इज वॉचिंग मी. म्हणजे
त्याला विचित्र वाटावं, त्याला आवडणार नाही असं मी काहीच केलं नाही. त्यामुळे मी बऱ्याच गोष्टी नाही पण केल्यात आयुष्यामध्ये. म्हणजे आय एम नॉट व्हेरी सोशल अँड यू वोंट सी मी एव्हरीवेअर लाईक मला असं वाटतं की मोहनला कदाचित आवडणार नाही किंवा कपड्यांमध्ये सुद्धा म्हणजे आता हा त्याला ऑफ व्हाईट आणि ग्रीन हे त्याचे फार आवडते. ऑफ व्हाईट ग्रीन, उदी पोशाख. तर त्यांनी मला जेव्हा जेव्हा कपडे दिले ते सगळे उदी पोशाखच दिलेले आहेत किंवा त्याची साड्या वगैरे. तर म्हणून मी आज पण तेच घातले. सो आय कांट फॉरगेट हिम. ही वॉज व्हेरी इम्प्रेसिव्ह आणि गर्दीतला माणूस नव्हता तो. त्यामुळे तर मला असं वाटतं की ठीक आहे, मी त्याचा पार्ट म्हणून मी सखीसाठी राहणं मला योग्य वाटतं. शुभांगीताई, तुझ्याबरोबर बोलून खरंच खूप बरं वाटलं. खूप काही शिकायला मिळालं आणि मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतं. आत्तापर्यंत या सगळ्या गोष्टी फक्त मी ऐकल्या होत्या. आज तुझ्या तोंडून ऐकल्या. काही प्रश्नांची उत्तरं द्यायला तुला त्रास सुद्धा झाला असेल. आय एम व्हेरी सॉरी अबाउट दॅट. नॉट ओके. प्रत्येकाला उत्सुकता असते. काय आहे याच्या मागची भावना, कोणी कसं वागतं, जगतं. तर या निमित्ताने सांगितलेलं बरंच असतं ना ते. पण तू एका क्षणाचा विलंब न करता हो सुलेखा नक्की ये आणि यू आर मोस्ट वेलकम असं त्यांनी मला Yes. सांगितलं. सो थँक्यू सो मच फॉर थँक यू दॅट. सो मच. म्हणजे मला आवडलं होतं, कन्सेप्ट आवडली. हँडलिंग द इंटरव्ह्यू मला ते जास्ती आवडलं. म्हणून मी फार क्वचित असं हो म्हणते. पण मला बरं वाटतं कारण की शेवटी काय आहे शेअरिंग अँड केअरिंग इज लाईफ. तू शेअरिंग अँड केअरिंग काढून टाकलंस, जे लॉकडाऊनमध्ये आपण सगळ्यांनी अनुभवलंय. हो, हो, हो. की जीवनावश्यक वस्तू मिळवणं आणि छताखाली बसून राहणं हे पुरेसं नाही आहे माणसाला. खरं. माणसाला शेअरिंग हवंय, सांगायला हवंय. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे मी दुकानदाराशी काही बोलले, चांभाराशी त्या काही बोलले. हे शेअरिंग आणि केअरिंग इज बरं वाटतं. आणि ज्या ज्या प्रकारे ऑडियन्सनी जर असं म्हटलं असेल की माझ्याकडनं ऐकायचं, दॅट इज देअर केअरिंग. येस. सो दॅट इज द ब्युटी ऑफ लाईफ. सो थँक्यू फॉर ऑल द शेअरिंग येस, थँक्यू. आणि थँक्यू फॉर केअरिंग फॉर ऑल अवर ऑडियन्स आणि सेईंग येस टू दिल के करीब. Thank you. It was my pleasure. Thank you so much. थँक्यू सो मच. Thank you. God bless.